आज हा पदार्थ बनवलाय ना, हा इतका यम्मी आहे. यम्मी तर आहेच, पण यम्मीच्या बरोबर हेल्दी सुद्धा आहे. नमस्कार. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा त्यांच्या छोट्याशा भुकेसाठी एकदम पौष्टिक आणि यम्मी असा पदार्थ बनवणार आहोत, जो मुलांना प्रचंड आवडेल. कसा बनवायचा ते दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा एका पॅनमध्ये आहे ना, पाणी गरम करत ठेवायचं. पाणी गरम करताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घालून पाणी उकळवायला ठेवायचं. तोपर्यंत इथे मी आपण पोळ्यांसाठी मळतो ना, पोळ्यांसाठी किंवा चपाती म्हणता तुम्ही, चपातीसाठी जी कणिक मळतो, सेम त्या पद्धतीने गव्हाचं पीठ मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर आहे ना, छान व्यवस्थित पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. ही मी लाटते ना, अगदी अशा पद्धतीने. सरळ-सरळ पोळी लाटून घ्यायची. फार मोठी लाटायची नाही. फुलका करतो ना आपण, तशी फुलक्यासारखी साधारण ही पोळी अशी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाली ना, की काहीतरी एखाद्या गोष्टीच्या साहाय्याने आता मी इथे बघा हे घेतलंय स्ट्रॉ घेतलेला आहे स्टीलचा. त्या स्टीलच्या स्ट्रॉच्या साहाय्याने मी असा रोल करून घेतेय. तुमच्याकडे अशा पद्धतीची कुठली वस्तू असेल ना, तर त्या वस्तूच्या साहाय्याने किंवा अशा स्ट्रॉने तुम्ही रोल करून घेऊ शकता. हे बघा हे असे रोल तयार करून घ्यायचे. असे आपल्याला सगळ्या पिठाचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. साधारण तुम्हाला किती लागणार आहेत, तुम्ही त्या पद्धतीने अंदाज घेऊन बनवू शकता. हे बघा आता मी असाच सेम अजून एक रोल तयार करतेय. मी साधारण इथे 3 ते 4 रोल तयार करून घेणार आहे. आता हे रोल असे तयार झाले ना, की काय करायचं, हे आपण जे उकळतं पाणी करायला ठेवलेलं आहे ना, त्या पाण्यामध्ये आपल्याला हे घालून शिजवून घ्यायचे. हे बघा, सेम अशा पद्धतीने रोल तयार करायचे. आता इथे पाणी आपलं उकळलेलं आहे. रोल तयार करेपर्यंत आपलं हे पाणी उकळून तयार होतं. त्याच्यामध्ये हे सगळे रोल घालून घ्यायचे आणि व्यवस्थित एकसारखे करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिटं हे शिजू द्यायचे. एकदम हलके होतात शिजल्यानंतर. 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती शिजू द्यायचे. हे बघा एकदम हलके झालेत, थोडेसे मोठेही झालेत आणि अ, वर असे तरंगतायत बघा. तर आता आपल्याला हे तयार झालेले आहेत. गॅस बंद करायचा आणि हे रोल काढून घ्यायचे. तुटले तरी चालतील कारण की आपल्याला शेवटी ह्याचे छोटे-छोटे कटच करायचे आहेत हे. त्यामुळे थोडंसं तुटलं तरी चालू शकतं. असं काही नाही की आपल्याला अख्खाच्या अख्खाच रोल बाहेर काढायचा आहे. हे बघा आता हे सगळे रोल काढून घेतल्यानंतर हे एक 5 मिनिटं थंड होऊ द्यायचे. थंड झाले ना, की हे बघा मी कट करतेय ना, अगदी अशा पद्धतीने हे रोल कट करून घ्यायचे. फार मोठे-मोठेही घ्यायचे नाहीत आणि फार पातळ-पातळही घ्यायचे नाहीत. अशा पद्धतीने हे रोल कट करून घ्यायचे. रेसिपी बनवायला सोपी आहे आणि खायला तेवढीच यम्मी पण लागते आणि मुलांसाठी म्हटलं तर हेल्दी पण आहे. हे बघा हे केलेत ना, मी असे आता हे सगळे रोल आपण करून घ्यायचे. रोल करून घेतल्यानंतर मी इथे बऱ्याच गोष्टी चिरून ठेवलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, बारीक चिरलेला कांदा आहे, ढोबळी मिरची आहे, गाजर आहे आणि टोमॅटो आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. छान लागतात या सगळ्या भाज्या. तर आता हे भाज्यांची तयारी करून ठेवली आहे मी चिरून. तोपर्यंत काय करायचं तेल गरम करायचं आणि हे जे रोल तयार करून ठेवले होते ना आपण कट करून, ते तळून घ्यायचेत आपल्याला. तळून घेतल्याने काय होतं थोडासा क्रिस्पीपणा येतो आणि अजून ते छान शिजतात. त्यामुळे छान म्हणजे लागतात खायला सुद्धा. म्हणून असे हे तळून घ्यायचे. हे बघा, मी अशी तळून घेते ना अगदी अशा पद्धतीने. खूप जास्त असे कुरकुरीत आणि ब्राउन पण करायचे नाहीयेत, पण एकदम कच्चेही ठेवायचे नाहीत. एकदम म्हणजे असं थोड्या वेळ अगदी अगदी म्हणजे मोठ्या गॅसवरती तुम्ही 2 मिनिटं तळू शकता. सगळे रोल हे असे छान तळून घ्यायचे. तळून घेतले ना, की खूप छान एक चव येते त्याला त्यामुळे. आता तळून झाल्यानंतर ह्याच्यातलं तेल कमी करायचं कारण की आपल्याला फोडणीसाठी किंवा परतण्यासाठी एवढ्या तेलाची आवश्यकता नाही. अगदी 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि मग आता सगळ्यात पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून घ्यायचा. कारण की ह्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. नाहीतर तो छान लागत नाही त्यामुळे. आणि हा ब्राउन होईपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा ब्राउन झाला ना, की मग ह्याच्यामध्ये बाकीचं सगळं घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची घालतीये, नंतर अ, गाजर घालतीये. कलरही छान येतो ह्याचा आणि खायलाही पौष्टिक. त्यामुळे हे सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. आता टोमॅटोही घालून घेतलाय. छान एकदा मिक्स करून घ्यायचं हे सगळं. मिक्स करून झालं ना, की आता इथे आपण सॉसेस घालायचे. ते सॉसेस घालताना काय करायचं, आता इथे मी साधारण अर्धा चमचा चिली सॉस घेतलेला आहे. नंतर अर्धा चमचा इथे मी सोया सॉस घालतीये. सोया सॉस घालून झालं ना, की 1 चमचाभर टोमॅटो केचअप घालायचं. इथे चिली सॉस आणि सोया सॉस तुम्हाला ऑप्शनल आहे. घालायचे असेल तर घाला. मुलांना जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालू शकतं. पण टोमॅटो केचअप मात्र नक्की घाला. म्हणजे काय होतं, की ते डायरेक्ट खाण्याजोगं होऊन जातं. त्याला काही म्हणजे टोमॅटो केचअप बरोबर खायला पाहिजे असं काही नाही होत. डायरेक्ट तुम्ही खाऊ शकता. म्हणून टोमॅटो केचअप आधीच घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं अगदी एक 2 ते 3 चमचे आणि मग हे तळलेले बॉल्स आहेत ना, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. ते घातल्यानंतर
मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे तिखट घातलेलं आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये मॅगी मसाला घालायचा. मॅगी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि मुलांना मॅगी प्रचंड आवडते ना, त्यामुळे ह्या मॅगी मसाल्यामुळे ना खूप सुंदर अशी टेस्ट येते. तर इथे 1 पॅकेट मॅगी मसाल्याचं घालून घ्यायचं. आता व्यवस्थित हलवून झालं ना, की इथे ही रेसिपी तयार होते. खूप छान तयार होते. खायला अप्रतिम लागते. आरवीला, माझ्या मुलीला तर खूपच आवडलं हे. त्यामुळे एकदा तुम्ही पण नक्की बनवून बघा. तुमच्या मुलांना नक्की आवडेल, मी खात्रीने सांगते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर लाईक करून सबस्क्राईब करा. जर का तुम्ही Facebookवरती बघत असाल, तर फॉलो नक्की करा. म्हणजे तुम्हाला अशाच माझ्या रेसिपीज बघायला मिळतील. हे बघा, आता मी टिफिन बॉक्स भरतीये. इथे एकीकडे आपली रेसिपी भरली आहे, थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि एक लाडू ठेवलाय. असा जर का टिफिन तुम्ही मुलांना दिलात ना, तर मुलं आठवड्यातून एकदा नाही, 2दा 3दा हेच बनव असं म्हणतील. इतका यम्मी हा पदार्थ होतो. एकदा नक्की बनवून बघा.